Hello everyone, welcome all of you for the next lecture of accounting. Today we will discuss our first problem related to admission of partners. This problem is given on the page number 135. This is illustration number 1. So we will look at this illustration first. The balance sheet of Sujata and Purnima who shared profits equally was as follows. म्हणजे सुजाता आणि पौर्णिमा असे दोन पार्टनर्स होते. त्यांची जी बॅलन्स शीट आहे ती आपल्याला दिलेली आहे 31 मार्च 2018 पर्यंतची. इकडं लायबिलिटीज दिल्यात आपल्याला. सुजाताचा कॅपिटल 1 लाख आहे, पौर्णिमाचा कॅपिटल 1,40,000 आहे. म्हणजे त्या दोघांचा कॅपिटल मिळून जो फर्म मधला कॅपिटल आहे तो आहे 2,40,000. क्रेडिटर्सला जी लायबिलिटी आहे आपली, क्रेडिटर्सला जे पैसे द्यायचे ते आहेत 34,000. बिल्स पेएबल राहिलेले आहेत आपले 26,000. त्याच्यानंतर आपल्याकडं म्हणजेच सुजाता आणि पौर्णिमाकडं लँड अँड बिल्डिंग आहे 60,000ची, प्लांट मशिनरी आहे 70,000चा, फर्निचर आहे 24,000चा, डेटार्स कडून पैसे यायचेत ते आहेत 26,000, स्टॉक आहे 40,000चा आणि कॅश आहे 80,000ची. ही टोटल आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉईन्स द फर्म ॲज अ थर्ड पार्टनर. आता आधी सुजाता आणि पौर्णिमा असे दोन पार्टनर्स होते. आता काय होतोय, अपर्णा येते फर्म मध्ये तिसरा पार्टनर म्हणून आणि ती किती आणतीये 1/5 ऑफ शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन. ती किती घेणार आहे 1/5 शेअर घेणार आहे. ठीक आहे. आणि खालील कंडिशन्स लावलेले आहेत. काय काय कंडिशन आहेत ते आपण बघूयात. गुडविल इज व्हॅल्यूड 2 लाख. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. गुडविल किती आहे 2 लाख रुपयाची व्हॅल्यू केलेली आहे आणि अपर्णाला गुडविलची जी अमाऊंट आहे ती कॅशमध्ये द्यायची आहे. त्याच्यानंतर अपर्णा इज टू ब्रिंग 1 लाख ॲज कॅपिटल. अपर्णाला किती कॅपिटल आणायचं आहे 1 लाख. ठीक आहे. प्रोव्हिजन ऑफ 10% इज क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटरवर 10% जो प्रोव्हिजन आहे तो प्रिपेअर केलेला आहे. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड 80,000. आधी लँड अँड बिल्डिंग कितीची होती 60,000 रुपयाची होती, इथं दिली आहे बघा. आणि आता किती झाली आहे 80,000ची. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती 20,000ने वाढली आहे, ॲप्रिसिएशन झाले. स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रेड्यूस टू 20%. स्टॉकची किंमत 40,000 होती, त्याची किंमत 20% खाली आली आहे, कमी झाली आहे. आणि प्लांट अँड मशिनरीची किंमत किती होती 70,000, त्याची ही किंमत 20% कमी झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जर्नल एंट्रीज रेकॉर्ड करायच्या. बघा, जर्नल एंट्रीज रेकॉर्ड जरी करायच्या असल्या तरी तुम्हाला बऱ्याच एंट्री ह्या शोधण्यासाठी फॉर्मॅट तर तयार करावेच लागतील. वर्किंग नोटमध्ये तुम्हाला फक्त जर्नल एंट्री बनवायला सांगितलं तरी वर्किंग नोटमध्ये तुम्हाला पार्टनरचा कॅपिटल अकाउंट असेल, रिव्हॅल्युएशन अकाउंट असेल किंवा बऱ्याचदा बॅलन्स शीट ही सुद्धा प्रिपेअर करावी लागते. म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण आपले जे अकाउंट्स आहेत ते प्रिपेअर करत असतो वर्किंग नोटमध्ये. सध्या इथं आपल्याला फक्त जर्नल एंट्री सांगितलेल्या आहेत, त्यामुळे जर्नल एंट्रीला फोकस करूयात. आणि जिथं जिथं आपल्याला एंट्रीजची गरज पडते, जिथं जिथं आपल्याला अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे त्याच्यासाठी आपण काय करूयात फॉर्मॅट प्रिपेअर करूयात. चला मग प्रॉब्लेम सुरू करूयात. तर इथं काय म्हणते बघा, इथून सुरू करूया आता आपण. ठीक आहे. बघा, अपर्णा ही जी थर्ड पार्टनर आहे ही जेव्हा जॉईन होतीये ती किती शेअर घेणार आहे, तिचं प्रॉफिटचा रेशो किती आहे 1/5. ओके. आता पहिली कंडिशन काय ते बघा, गुडविल इज व्हॅल्यूड 2 लाख. टोटल गुडविलची व्हॅल्यू किती आहे 2 लाख रुपये. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल. म्हणले अपर्णाला किती गुडविल घ्यायची आहे बिझनेसमध्ये, फक्त तिची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच. म्हणजे जरी ही व्हॅल्यू 2 लाख रुपये राहिली, ठीक आहे, व्हॅल्यू जरी 2 लाख रुपये राहिली गुडविलची, ही 2 लाख रुपये व्हॅल्यू राहिली, तर ही अपर्णाचा शेअर किती आहे 1/5. म्हणून अपर्णा फक्त 1/5 शेअर ऑफ गुडविल आणणार. म्हणजे किती 40,000. म्हणजे अपर्णा गुडविलसाठी किती रुपये देणार 40,000 रुपये देणार फर्मला एंट्री करताना. ठीक आहे. आणि अपर्णा इज टू ब्रिंग ₹1 लाख ॲज कॅपिटल. म्हणजे अपर्णा गुडविलसाठी 40,000 रुपये आणि कॅपिटल म्हणून 1 लाख रुपये. म्हणजे टोटल अपर्णा किती रुपये दिला फर्मला, हे 1 लाख आणि हे 40,000. 40,000 कसे आले बघा, व्हॅल्यू किती होती गुडविलची
2 लाख रुपये, टोटल व्हॅल्यू 2 लाख रुपयाची. आणि अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल, म्हणजे ती जेवढा तिचा हिस्सा आहे तेवढाच देणार आहे गुडविलचा पैसा. जरी टोटल व्हॅल्यू 2 लाख रुपये असली गुडविलची तरी ती तिचा हिस्सा देणार आहे. तिचा हिस्सा किती आहे? 1/5. म्हणून 2 लाखावर 1/5, 2 लाख गुणिले 1/5 केलं तर 40,000 रुपये उत्तर येतं. म्हणून गुडविलचे 40,000 आणि कॅपिटलचे 1 लाख, म्हणजे टोटल अपर्णा किती रुपये देणार फर्मला? 1,40,000. म्हणजे फर्ममध्ये किती रुपये येणार अपर्णाकडून? गुडविलचे 40,000 आणि कॅपिटलचे 1 लाख, म्हणजे टोटल 1,40,000 फर्ममध्ये येणार. म्हणून पहिली एंट्री काय होईल? तर हे बघा, इथं पहिली एंट्री आपण प्रिपेअर करूयात. बघा पहिली एंट्री काय होते, तर हे बघा इथं आपण डेट टाकूयात. ठीक आहे, 1 एप्रिल 2018. काय म्हणतंय? किती कॅश येणार आहे? कॅश अकाउंट डेबिट. कुठून येणार कॅश आहे? अपर्णाकडून ना. टू अपर्णाच कॅपिटल अकाउंट आणि टू गुडविल अकाउंट. कसं कसं येणार बघा. कॅपिटल तर डायरेक्ट 1 लाखच देते अपर्णा, 1 लाख रुपये लिहून टाकले. आणि गुडविलचे किती? 2 लाख गुणिले 1/5 म्हणजे किती? 40,000 रुपये. टोटल फर्ममध्ये किती येत आहेत? कॅश किती येते? कॅश अकाउंट डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन? कॅश येतोय ना 1,40,000. हे या दोघांची टोटल इथं लिहिली. काय म्हणून म्हणू शकतो आपण? नरेशन काय ह्याचं? बिंग कॅश बॉट इन बाय अपर्णा ॲज हर शेअर ऑफ कॅपिटल अँड गुडविल. ठीक आहे, झाली पहिली एंट्री. आता काय बघा, जर गुडविल आली असेल ना फर्ममध्ये, हे गुडविलचे जे 40,000 आहेत, हे गुडविलचे 40,000 जे आहेत हे पार्टनर्सकडे 2 ऑप्शन आहेत. ते तर एकतर ठेवून शकतात फर्ममध्ये जशाला तसं, किंवा वाटून घेऊ शकतात. तर इथं पार्टनर्स काय करतील? ओल्ड पार्टनर्स काय करतील? गुडविल वाटून घेतील. म्हणून परत तेच एंट्री 1 एप्रिल 2018 रिव्हर्स. आता ही गुडविल काय करणार? गुडविलचे जे 40,000 आहेत, ओल्ड पार्टनर्स त्यांच्या जो काही सॅक्रिफायसिंग रेशो त्याच्यामध्ये वाटून घेणार. गुडविल अकाउंट डेबिट किती आहेत? हे 40,000. आता हे 40,000 काय करणार? ओल्ड जे पार्टनर आहेत, कोण कोण आहेत ओल्ड पार्टनर? सुजाता आणि पौर्णिमा. हे दोन्हीही गुडविल त्यांच्या रेशोमध्ये, ओल्ड रेशोमध्ये किंवा सॅक्रिफायसिंग रेशोमध्ये वाटून घेतील. म्हणून टू सुजाता कॅपिटल अकाउंट, टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट. बघा, सुजाता आणि पौर्णिमा ह्यांचा जुना जर रेशो बघितला तर 1:1 आहे. ते इक्वली वाटून घेणार होते जे काही प्रॉफिट आणि लॉसेस आहेत. अपर्णा आल्यामुळे त्यांचा रेशो बदलतोय, बरोबर आहे. मग सुजाता आणि पौर्णिमा हे 40,000 कसे वाटून घेतील? इक्वलीच ना, कारण की त्यांचा सॅक्रिफायसिंग रेशो इक्वली होता. म्हणून 20,000 रुपये सुजाता घेईल आणि 20,000 रुपये पौर्णिमा घेईल. म्हणून काय म्हणतो? बिंग द, इथं दिलंय बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर हे बघा इथं,
सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट्स इक्वली. म्हणून आपण ते 40,000 पौर्णिमा आणि सुजाताला इक्वली वाटून दिलेले आहेत. ठीक आहे. बीइंग द अमाऊंट ऑफ गुडविल distributed among partners in sacrificing ratio. ओके, झालं. आता काय, गुडविलचं ट्रीटमेंट झालं. आता काय आहे पुढचे पॉइंट्स बघूयात काय म्हणते प्रॉब्लेम मध्ये. हे बघा, हे गुडविलचा ह्याची एंट्री झाली, ह्याची एंट्री झाली, कॅपिटलची झाली, गुडविलची झाली. आता काय, प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटरवर किती करायचं आहे प्रोव्हिजन, म्हणजे 26,000 रुपये जे आहेत सन्ड्री डेटरचे, हे तर जे दिसत आहेत तुम्हाला 26,000 रुपये, ह्याच्यापैकी काही पैसा बुडण्याची शक्यता आहे असं वाटतंय. ठीक आहे, त्यासाठी आपण 10% प्रोव्हिजन करतोय, म्हणजे मायनस करायचं. ठीक आहे, 10% न व्हॅल्यू कमी होणार आहे डेटर्सची. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड 80,000. हो ना, लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे, 80,000 आहे, म्हणजे ती ॲप्रिसिएशनची. त्याची नंतर बघूयात, आधी जे रिडक्शन आहेत ते बघूयात. स्टॉक कॉमा प्लांट अँड मशिनरी इज रेड्यूस टू 20%. स्टॉकची व्हॅल्यू 20% न कमी होणार आहे, प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 20% न कमी होणार आहे. म्हणजे एक तर डेटार, स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी ह्यांची व्हॅल्यू कमी होणार आहेत. आधी जे रिडक्शन आहेत त्यांच्या एंट्रीज करून टाकू. रिडक्शन होणार आहे म्हणजे काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे ह्याचा अर्थ काय आहे, तर ज्या रिडक्शनच्या व्हॅल्यू असतात त्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिल्या जातात. कारण की रिव्हॅल्युएशन अकाउंट कोणतं अकाउंट असतं, तर हा नॉमिनल अकाउंट असतो. त्यामुळं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला त्या व्हॅल्यू लिहिल्या जातात. ठीक आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, तर व्हॅल्यू कमी होते. म्हणून काय करूत आपण, परत फर्स्ट एंट्री बघूयात. 1 एप्रिल 2018. काय करायचं आपल्याला, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट, रिव्हॅल्यू करतो ना आपण, ॲसेट्स आणि लायबिलिटीजच्या रिव्हॅल्यू करतो, म्हणजे आपण चेंजेस करतोय. आधी कितीला होती त्याची व्हॅल्यू, आधी किती होती बघा, टू रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट, त्यालाच RDD म्हणतात. RDD कितीनं कमी झाली, 10%. मग 26,000 होती ना आधी, त्याचे 10% म्हणजे किती, 2600 रुपये लिहून टाकले. 2600 रुपये बरोबर आहे. कसं केलं, 26,000 होते सन्ड्री डेटर, त्याचे 10%. आता दुसरी व्हॅल्यू कोणती आहे, अजून काय कमी झालेलं आहे, स्टॉक कमी झालेले. टू स्टॉक अकाउंट किती कमी झाले स्टॉकची व्हॅल्यू बघा, स्टॉकची व्हॅल्यू सुद्धा 20% कमी झालेली आहे. आधी किती होती स्टॉकची व्हॅल्यू जुन्या बॅलन्स शीटमध्ये, 40,000. 40,000वर 20% कॅल्क्युलेट करा, किती येतं, तर हे येतात 8,000 रुपये. नंतर प्लांट अँड मशिनरी, टू प्लांट अँड मशिनरी, आधी किती होतं प्लांट अँड मशिनरी, 70,000. 70,000च्या 20% किती येतं, 14,000. 70,000च्या 20% कमी झालं ना, 14,000 बरोबर आहे. म्हणजे कितीने कमी झालं, कितीने कमी झाला, 2600, 8,000 आणि 14,000 ह्यांची टोटल किती येते, तर ही टोटल येते 24,600. एवढ्याने कमी झाली. म्हणजे हे रिव्हॅल्युएशन अकाउंट जर प्रिपेअर केलं तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत
तर रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला येतात. बरोबर आहे ना. 2RDD कसं आलं हे 24,600 नाही 26,000 गुणिले 10% म्हणजे 2600. टू स्टॉक 40,000वर 20% म्हणजे 8,000. टू प्लांट अँड मशीन 70,000वर 20% म्हणजे 14,000. अशा प्रकारे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला बरोबर बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला 2RDD, टू स्टॉक आणि टू प्लांट आहे. इथेही बघा जर्नल एंट्री तशी झाली. ओके. आता लँड अँड बिल्डिंग आधी किती होती 60,000ची. आज किती झाली आहे 80,000. म्हणजे 20,000 किंमत वाढली. मग रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जर किंमत कमी झाली असेल तर आणि क्रेडिटला फायदा झाला असेल तर वाढली आहे. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा बाय लँड अँड बिल्डिंग. कितीने किंमत वाढली आहे, किती फायदा झाला आहे 20,000चा. बरोबर आहे. म्हणून लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ह्याची जर एंट्री काय होईल ॲप्रिसिएशनची लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून लिहून टाका. 1 एप्रिल 2018ला लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. इथं नरेशन लिहायचं राहिले हा. बिंग इथं काय लिहायचं नरेशन बिंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. ओके. आता इथं काय झालं बिंग इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग. बरोबर आहे. आता किती आहे हे लँड अँड बिल्डिंग 20,000 ने ना. 20,000 डेबिटला 20,000 क्रेडिटला झाली जर्नल एंट्री. आता काय राहिलं आहे बरोबर आहे. आता काय राहिलं आहे आता रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये प्रॉफिट झालंय का लॉस झालाय ते बघा. हे बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये प्रॉफिट झालाय का लॉस झालाय. तर बघितलं तर इकडं जर तुम्ही बघितलं तर क्रेडिट साईडची टोटल 24,000 आहे. सॉरी डेबिट साईडची टोटल 24,000 आहे आणि क्रेडिट साईडला किती आहेत 20,000 आहेत. म्हणजे इकडं कमी पडायलेत. किती कमी पडायलेत 4,600. बरोबर आहे. 4,600 कमी पडायलेत. पण हे जे लॉस आहे हे लॉस कोण घेणार ओल्ड पार्टनर्स वाटून घेणार. ओल्ड पार्टनर्स कोण कोण होते बाय सुजाता कॅपिटल अकाउंट आणि दुसरं कोण आहे बाय पौर्णिमा कॅपिटल अकाउंट. आणि ते कसे वाटून घेतील इक्वली ना. त्यांचा जुना रेशो काय होता इक्वली. अपर्णा ह्याच्या पुढून जे काही प्रॉफिट आणि लॉस होईल त्याची जबाबदार असेल ती नवीन पार्टनर आहे. जुने जे काही लॉस झालेत त्याच्यासाठी अपर्णा जबाबदार नाही. मग जुना लॉस किती आहे 4,600 ते कोण वाटून घेणार सुजाता आणि पौर्णिमा. मग 2,300 इक्वली ना. 2,300 सुजाताने घेतले 2,300 अपर्णाने घेतले सॉरी पौर्णिमाने घेतले. बरोबर आहे. मग 2,300 सुजाताने घेतले 2,300 पौर्णिमाने घेतले. काय येणार सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट पौर्णिमा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. नेक्स्ट एंट्री करा.
1 एप्रिल 2018 सुजाता कॅपिटल अकाउंट डेबिट, पूर्णिमा कॅपिटल अकाउंट डेबिट टू revaluation account being loss on revaluation transferred to partners capital account 2300 टोटल किती 4600 आलं. आता जर्नल एंट्रीज पास झाल्यात, पण मेन प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर्नल एंट्रीज तर द्याच पण बॅलन्स शीट पण बनवा, बरोबर आहे. मग बॅलन्स शीटसाठी काय इथं फॉर्मॅट आहे, ॲसेट साईडला लिहायचं आणि लायबिलिटी साईडला नवीन बॅलन्स शीट बनवायची. तर नवीन बॅलन्स शीट बनवायची तर आपल्याला सर्वात अगोदर काय लिहावं लागेल, इथं लायबिलिटी साईडला कॅपिटल. आता नवीन बॅलन्स शीट आहे है ना, नवीन बॅलन्स शीट आहे तर नवीन पार्टनर सुद्धा ऍड होणार. प्रॉब्लेममध्ये दिलेली बॅलन्स शीट जुनी आहे, तेव्हा सुजाता आणि पौर्णिमा दोनच पार्टनर होते. आता कोण कोण आहे, आता सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णा या अशी 3 आहेत है ना. म्हणून सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णा अशा 3 पार्टनरचा कॅपिटल तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. मग पार्टनरचा कॅपिटलच माहित नाही आपल्याला, नवीन पार्टनरचा, बरोबर आहे. मग कॅपिटल जो दिलेला आहे तुम्हाला, जो जसा दिलेला आहे तसं तुम्हाला लिहावं लागेल. मग काय करावं लागेल तुम्हाला, अगोदर सुजाता आणि पौर्णिमाचा जो काही तुम्हाला कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिलाय तो घ्यावा लागेल. सुजाता आणि पौर्णिमाचं कॅपिटल बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती होता, सुजाताचा आधी होता 1,00,000, पौर्णिमाचा किती होता 1,40,000. मग काय झालं, नंतर गुडविल वाटून घेतली है ना. हे बघा, ही गुडविल वाटून घेतली ना, सुजाता आणि पौर्णिमाने गुडविल घेतली ना. 40,000ची जी गुडविल आणली होती अपर्णाने, ती गुडविल सुजाता आणि पौर्णिमाने 20,000 रुपये वाटून घेतली. मग लिहून टाका बाय गुडविल. कोण कोण घेतलं, सुजाताने 20,000 घेतली, पौर्णिमाने 20,000 घेतले, बरोबर आहे. आणि कॅपिटल जो होता तो फर्म मध्येच राहिला. कोणी दिला होता कॅपिटल, अपर्णाने. बाय कॅश अकाउंट म्हणतात त्याला, ब्रॅकेटमध्ये कॅपिटल बाय कॅश अकाउंट. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये कॅपिटल कोण दिलंय, अपर्णाने. ते अपर्णाच्या खात्यातच आहेत. 40,000 रुपये सुद्धा अपर्णाच्या खात्यात असायला पाहिजे होते, पण ती वाटून घेतली सुजाता आणि पौर्णिमाने, म्हणून अपर्णाच्या खात्यात फक्त 1,00,000 आहेत ते कॅपिटलचे, बरोबर आहे. आता कॅल्क्युलेट करा, टोटल काढा आणि सांगा मला. पण लॉस जो झाला आहे, हा जो लॉस आहे हा 4,600चा, हा कोण भरणार आहे, सुजाता 2,300 आणि पौर्णिमा 2,300. कॅपिटलला जाणार आहे ना, म्हणून लॉस डेबिट साईडला लिहून टाका पार्टनर्सच्या कॅपिटलच्या. टू लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. किती आहे, सुजाता देणार 2,300, पौर्णिमा देणार 2,300. आता टोटल करा, 1,00,000 आणि 20,000 किती झाले, 1,20,000 रुपये टोटल. 1,20,000 रुपये टोटल. इथं 2,300चा लॉस आहे, म्हणजे राहिले किती, 1,00,000
17,700. 1,17,700 हे काय आहे? टू बॅलन्स कॅरीड ऑन, एवढा बॅलन्स उरला आहे. इकडं किती होतं? 1,40,000. नंतर किती आलं? 20,000. हे झाले 1,60,000. 1,60,000. परत 2,300चं नुकसान भरायला तयार झाली पौर्णिमा. मग राहिलं किती? 1,57,700. अपर्णा किती? तिचं 1,00,000 कॅपिटल होता आणि ती कोणताही नुकसान भरपाई करायला तयार नाही आहे, कारण की ती नवीन आहे. म्हणून तिचं कॅपिटल जशाला तसा 1,00,000 राहिला. म्हणजे पार्टनर फायनल कॅपिटल किती आलाय? बरोबर आहे, इकडे 1,00,000च असणार ना, बॅलन्स मॅच करायचं तर. ठीक आहे, फायनल कॅपिटल किती आला? सुजाताचा 1,17,000, पौर्णिमाचा 1,57,700 आणि अपर्णाचा 1,00,000. मग 1,00,000 कॅपिटल लिहून टाका. नवीन कॅपिटल किती आहे? 1,17,700, 1,57,700 आणि 1,00,000. म्हणजे टोटल किती? 3,75,400 आला कॅपिटल. आता आधी क्रेडिटर्स किती होते? 34,000. आणि आज किती आहेत? सन्ड्री क्रेडिटर्स तेवढेच आहेत. त्याला काही क्रेडिटर्समध्ये काही चेंज झालेले नाहीत. नंतर बिल्स पेएबल जेवढे होते त्याची कोणतीही ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली नाही आहे. ते जेवढे होते तेवढेच राहिलेत, म्हणजे 26,000 आला. आता ॲसेट साईडला मात्र चेंजेस झालेले आहेत. काय काय चेंजेस झाले ॲसेट साईडला बघा बरं. बघा, कॅश इन हँड आधी होता 1,80,000, आधी 80,000 होता. आणि हे नवीन अपर्णाने 1,00,000 रुपये कॅपिटल दिले आणि 40,000ची गुडविल दिली. म्हणजे अजून 1,40,000 रुपये ॲड करावे लागतील कॅशमध्ये. म्हणजे किती झाले? 2,20,000. सन्ड्री डेटर्स आधी किती होता? 26,000. ह्याच्यावर आपण RDD बनवली 10%ची, म्हणजे 10% मायनस होणार, म्हणजे 26 रुपये मायनस होणार. मग राहिले किती? 23,400. स्टॉक आधी किती होता? 40,000. स्टॉक कमी झाला ना 20%ने, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे 8,000 रुपये कमी झाला. म्हणजे किती राहिले? 32,000चा स्टॉक. फर्निचरवर कोणतीच ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे. फर्निचर आधीही मागच्या प्रॉब्लेममधली बॅलन्स शीट आहे तिथे 24,000 होतं, इथेही 24,000च राहणार. लँड अँड बिल्डिंग आधी किती होतं? 60,000 रुपयाची, आता किती झाली? 80,000 रुपयाची. म्हणजे ॲप्रिसिएशन झाला 20,000 रुपये ना, बरोबर आहे. 80,000 ॲड करू नका इथं. 80,000 तर आजची किंमत आहे. म्हणजे आधी 60 होती, आत्ता 80 आहे, म्हणजे वाढली किती ना? 20,000नं. प्लांट अँड मशीन सुद्धा तसंच आहे. 70,000ची होती आणि तिची व्हॅल्यू 20%नं कमी झाली. 20%नं म्हणजे किती? 14,000नं कमी झाली. मग राहिले किती? हे राहिले 56,000. आता लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईडची टोटल मॅच होते का बघा. हे बघा, फर्निचर 60,000 होतं, 20,000ने वाढली, म्हणजे राहिले 80,000. बरोबर आहे, आजची किंमत 80,000 आहे. प्लांट अँड मशिनरी 70,000 होतं, डिप्रिसिएशन झालं 14,000चं, राहिले 56,000. टोटल बघा बॅलन्स शीट किती? 4,35,400. 4,35,400 बॅलन्स शीट मॅच, म्हणजे प्रॉब्लेम आला एकदम बरोबर. म्हणून जर्नल एंट्रीज केल्या, बॅलन्स शीट केल्या. बॅलन्स शीट करण्यासाठी काय लागलं आपल्याला? कॅपिटल अकाउंट बनवावं लागला, कारण की आपल्याला कॅपिटल माहीत नव्हतं, म्हणून कॅपिटल अकाउंट. म्हणजे जरी आपल्याला जर्नल एंट्री बॅलन्स शीट बनवायला सांगितलं तरी आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवावंच लागलं, कारण की आपल्याला लॉस कॅल्क्युलेट करायचा होता. आणि पार्टनरचा कॅपिटल तयार करावा लागला, कारण की आपल्याला फायनल कॅपिटल माहीत नव्हतं.
म्हणजे कधी कधी आपल्याला प्रॉब्लेममध्ये फक्त जर्नल एंट्री बनवायला सांगतात, पण आपल्याला प्रॉब्लेम तर पूर्णच बनवावा लागतो. ठीक आहे, म्हणून आजचा प्रॉब्लेम इथं संपतो. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.